कोल्हापूर जसं कोल्हापुरी पायतानासाठी फेमस आहे तसंच आता ते खड्ड्यांमुळे फेमस झालंय। चंद्राला पण लाज वाटेल अशा प्रकारचं खड्डं तुम्हाला इथं 100% बघायला मिळणार। आंदोलन करा, महापालिकेच्या नावानं बोंबा मारा, पण या कोल्हापूर महापालिकेला काय जाग येत नाही। तिला जाग करण्यासाठी मंत्री संत्री नाही तर थेट राष्ट्रपतींना कोल्हापुरात यावं लागतं। आता हेच बघा ना, वर्षभर कोल्हापूरच्या इंटरनॅशनल रस्त्यांवर गाड्या चालवताना लोकांच्या पाठीचा कणा मोडला, पण रस्ता काय चांगलं झालं नाही। ते शहरात सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। नागरिकांचा विरोध वाढल्यानं महापालिकेनं खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून जनतेला थुकपट्टी लावण्याचा प्रयत्न केला आणि आता राष्ट्रपती कोल्हापुरात येणार म्हटल्यावर महापालिकेची तारांबळ उडाली। आणि फक्त ज्या रस्त्यांवरून त्यांच्या गाड्यांचा ताफा जाणार त्या रस्त्यावरच डांबरी पॅचवर्कची कामं करण्यात आली, ती पण अशी म्हणजे खड्डेपूर असं वेगळं नाव कोल्हापूरचं आहे। आणि द्रौपदी मुर्मूंचा दौरा या पार्श्वभूमीवर महापालिकेला जाग आली आणि महापालिकेने खड्डे भरायला सुरुवात केली आहे। आता आपण आहोत दसरा चौक या ठिकाणी। दसरा चौक ते बिंदू चौक मार्ग हा आहे। या मार्गावर विविध खड्डे पडले होते। द्रौपदी मुर्मूंचा कॉन्वॉय या ठिकाणी जाणार असल्याने या ठिकाणी खड्डे महापालिकेने कशा प्रकारे बुजवलेत बघा। काही अगदी तत्परतेचं काम जर पाहिलं, हा रोड अशा प्रकारे घाई गडबडीत करण्यात आलाय। हा रोड जर बघितला तर या ठिकाणी बघा पूर्णपणे डांबर निघते। अशा प्रकारे हे महापालिकेने काम केले, म्हणजे थुकपट्टी लावायचं काम हे जनतेला महापालिकेच्या वतीनं सुरू आहे। एकंदरीत द्रौपदी मुर्मू येणार म्हणून हे सगळी घाई गडबड महापालिकेने केली आहे। म्हणजे वर्षाचे 12 महिने कोल्हापूरकरांना जो त्रास सहन करावा लागतोय त्याबद्दल महापालिकेला कोण आत्मीयता नाही आहे। रोडचं जर काम पाहिलं तर एकदम निकृष्ट दर्जाचं हे खड्डे बुजवण्याचं काम झाले। पावसाळ्यात हे काम सुरू केलंय, हे महापालिकेने इथं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर जनतेची फसवणूक महापालिकेच्या वतीने कशा प्रकारे करण्यात येते हे यावरून दिसते। कॅमेरामॅन केतन खाडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर। त्यातच आता राजकीय नेत्यांची आंदोलनं देखील सुरू झाल्यात आणि महापालिकेच्या कारभारावर टीका देखील करण्यात आली। टक्केवारीची वार्ता देखील झाली। पहिला मला माझी 18% इथं माझी कमिशन टाक, ठेकेदार मीच नेमणार आणि काम काय करतोय तो कुणी बघायचं नाही। म्हणजे तो ठेकेदार काम करणारा तो खरोखर डांबर त्या रस्त्यात टाकतो की जळको ऑइल टाकतो आणि काळे रस्ते करतो, आणि म्हणूनच 6 महिने सुद्धा रस्ता इथं टिकत नाही अशी परिस्थिती या कोल्हापुरात गेली 3 ते 4 वर्ष आपण अनुभवतोय। जनता हैराण झालेली आहे, पर्यटक हैराण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक अपघात होत आहेत, अनेक मृत्यू पडत आहेत आणि पालकमंत्री महोदय आमच्या कोल्हापूरचे म्हणतायत मी माफी मागतो। 2006 पासून रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये, दर्जाच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहेत। वेगळ्या संघटना, वेगळे पक्ष यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे। याचा चाप नागरिकांच्यावर बसवावा या उद्देशानं आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं रस्त्याचा पंचनामा करण्यावर प्रेशर करते, भर देते। आजच्या या पंचनामामध्ये अक्षरशः महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कुठल्याच प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही। त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे डॉक्युमेंट्स नव्हते, उडवाउडवीची उत्तरं होती। आणि ज्यावेळी आम्ही एखाद्या रिपोर्टच्या संदर्भात बोलू त्यावेळी ते सांगायचे की आम्ही हे केलेलं आहे, पण त्याचा प्रत्यक्षात रिपोर्ट नव्हता। अशा पद्धतीचा भोंगळ कारभार असल्यामुळं या 100 कोटीतला एकही रस्ता चांगला होणार नाही। वर दिसेल रस्ते केल्यासारखं पुन्हा 3-4 वर्षामध्ये एरे माझ्या मागल्यासारखी परिस्थिती राहील। आज प्रशासनानं हा निर्णय घेतला पाहिजे, किमान कोल्हापूरचे रस्ते जर तुम्हाला करायचे नसतील तर खड्डे मुजवायला तरी किमान 50 कोटी रुपये तुम्ही द्यावे, जेणेकरून दर्जेदार खड्डे हे मुजले जातील, चांगलं काम झालं पाहिजे। आज कोल्हापूरची परिस्थिती बघितली तर खड्डेमय कोल्हापूर दुर्दैवानं झालेलं आहे। आता कोल्हापूरच्या संयमी आणि सुजाण नागरिकांची पण सहनशीलता संपली आहे। राष्ट्रपतीने आल्यात म्हणून तात्पुरतं पॅचवर्क केलंय काय, हे पावसात जर पाऊस 2 पडले, एक दिवस जरी पाऊस पडले तर पॅचवर्क सगळं धुवून जाणार आहे। मग परत कोल्हापूर खड्ड्यात कोल्हापूर याचा प्रश्न आता कोल्हापूरवाल्याचाच आम्हाला पडलाय। मी दिलीप कदम गेली 40 वर्ष कोल्हापूर शहरामध्ये रिक्षा फिरवतोय, रिक्षाचा व्यवसाय करतोय, पण खड्ड्याची अवस्था 40 वर्ष आहे तशीच आहे। खड्ड्याला किती जरी काय आंदोलन केली, किती जरी हे केले तर ते आहे तसेच, त्यांनी काय पूर्ण करत नाहीत, काय नाहीत। आणि इथला जो परीख पूल आहे, हा परीख पूलमध्ये कधी कोण काढलं जाईल, रेल्वे सकट, रिक्षा सकट, पब्लिक सकट हे काय सांगता येत नाही।
ह्याच्यावर कधी महापालिका लक्ष देते आणि कधी काय करतात काय सांगता येत नाही. काय सांगाल कोल्हापूरच्या खड्ड्या? अहो या कोल्हापूरच्या रस्त्यामुळं आज सगळीकडे खड्डेच झालेले आहेत. गेले अनेक वर्ष नुसते पॅच वर्क करतात आणि परत लगेच दुसऱ्या दिवशी खड्डा पडतोय. त्यामुळे गाडी चालवताना जीव मुठीतून गाडी चालवावं लागते ना. एकमेका धडकाही पळायला आता इथं कोल्हापूरमध्ये. परीख फुलाकडे मारी येताना सुद्धा खड्डे आहेत. संभाजीनगर ते मिरचिकला येताना खड्डेच आहेत. कुठलाही रोड सरळ नाही आहे. सगळ्या कोल्हापूर संपूर्ण शहरामध्ये खड्ड्यामुळे झालेला आहे आणि त्याचं पॅच वर्क होतच नाही आणि जे झालं तर टिकत नाही. मंगेश कदम. कोल्हापुरातील खड्डे इतके बेकार आहेत की एखादी समजा डिलेवरीची लेडीज वगैरे कोणतरी असेल तर या खड्ड्यात जाता जाताच त्या गाडीमध्ये डिलेवरीला एवढे बेकार खड्डे झालेले आहेत. पावसाच्या ड्रेनेजची काहीच व्यवस्था नाही आहे. खड्ड्यांमुळे गाडी चालवताना इकडे तिकडे बॅलन्स इतका होतो की लेडीज वगैरे पडतात निसटून.